Co-prime numbers means or two numbers said to the co-prime number if they don't have a common factor other than one. वन पेक्षा जास्त कॉमन फॅक्टर नसतील तर त्यांना म्हणतात को प्राईम फॅक्टर. हे कॉमनली आपल्याला माहीतच आहे. आता सपोज मी एक्झाम्पल घेतलं 11 आणि 13. हे दोन्ही प्राईम नंबर आहेत करेक्ट. ह्याचे फॅक्टर्स बघूया. आता 11चे फॅक्टर्स कोणते आहेत विश्वजित? 11 हा फक्त वनच्या टेबलमध्ये येतो आणि 11च्या टेबलमध्ये येतो. 13 हा वनच्या टेबलमध्ये येतो आणि 13च्या टेबलमध्ये. आता ह्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणते आहेत? कोणते आहेत कॉमन दोघांमध्ये पण पाहिजे असं? विचारून घेते. वन. वन हे कॉमन फॅक्टर बघ. ह्याच्यामध्ये पण हा आहे वन आहे, इथं पण वन आहे. मग हे दोन्हीमध्ये वन हा कॉमन फॅक्टर. मग ह्या दोन्ही नंबरला काय म्हणायचं? को प्राईम नंबर. अंडरस्टूड. सगळेच ऑलमोस्ट को प्राईम नंबर असतात कारण त्याच्यामध्ये कॉमन हा फक्त वन हा एक कॉमन असतो. बाकीचे नंबर्स हे कॉमन नसतातच ऑलमोस्ट. तर त्यांना काय म्हणायचं? को प्राईम नंबर. अंडरस्टूड. पण हे दोन असं कम्पेअर करतो आपण. दोन पाहिजेत प्राईम नंबर. आपण त्या दोघांना कम्पेअर करायचं. कम्पेअर केल्यावरती त्यांना को प्राईम नंबर असं म्हणतात. अंडरस्टूड? येस और नो? मॅम येस. मॅम हा बोल. 9 हे ऑड नंबर पण आहे आणि प्राईम नंबर पण आहे. राजा 9 हे प्राईम नंबर नाहीये. मी तुला मगाशी पण एक्सप्लेन केलं हा होतं. 9 हे प्राईम नंबर आहे का? 9 कुठल्या कुठल्या हो मी टेबलमध्ये येतं? 9चे फॅक्टर काढून दाखवू का तुला? 9 हे वनच्या टेबलमध्ये येतं, 3च्या टेबलमध्ये येतं आणि 9च्या टेबलमध्ये. फक्त दोनच फॅक्टर असतील तर आपण त्यांना प्राईम नंबर म्हणतो. ह्याचे किती फॅक्टर मिळाले आपल्याला? 3 फॅक्टर मिळाले की नाही विश्वजित? मॅम मला कंपोजिट नंबर म्हणायचं होतं का तुला? ती म्हणायचं होतं पण प्राईम नंबर. हा, मग आता कन्फ्युज नाही व्हायचं. आपला सिलेबस वाढलेला आहे. आता फाउंडेशन बॅच मध्ये नाही येत आपण. आपण आता मेन बॅच मध्ये जायचंय. मग आपल्याला मॅम थोडस. थ्री ऑड नंबर पण आहे आणि प्राईम नंबर पण. हा येस. व्हेरी गुड. आता हे लिहून घ्या. कुठले कुठले पॉईंट लिहून घ्यायचे आहेत? हे ट्विन प्राईम नंबर आणि को प्राईम नंबर हे दोन्ही कन्सेप्ट लिहून घ्यायचेत. आता इथं मी एक्झाम्पल दिलेले आहेत. हे ट्विन्स प्राईम नंबरचे हे एक्झाम्पल लिहा. इथं 1, हे 2, इथं 1, हे 2 आणि हे 3 असंही लिहून घेऊ शकता. आणि को प्राईम नंबरचं हे को प्राईम नंबरचं एक्झाम्पल आहे. हे लिहायचं. अद्वैत, राईट डाऊन अद्वैत. श्लोक. यस हा लिहून घे. मॅम मला को प्राईम नंबर परत समजा ना. ह्याच्यामध्ये को प्राईम नंबर मध्ये काय सांगितलंय? टू नंबर्स, दोन नंबर असतील हा कुठले पण. तर त्याच्यामध्ये ते कम्पेअर करतात. सेट टू द को प्राईम नंबर इफ दे डोंट हॅव अ कॉमन फॅक्टर अदर दॅन वन. एक सोडून कुठलाही कॉमन फॅक्टर नसेल तर त्याला काय म्हणायचं? को प्राईम नंबर. हे बघ ह्याच्यामध्ये कम्पेअर करायचं आहे ह्याच्यामध्ये. तर आपण इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. हे एक्झाम्पल 11 आणि 13 हे एक्झाम्पल घेतलं फर्स्ट वन.
आता 11चे फॅक्टर जर बघितलं, 11चा वनच्या टेबलमध्ये 11 येतो आणि 11च्या टेबलमध्ये येतो, आणि 13 हा 1च्या टेबलमध्ये येतो आणि 13च्या टेबलमध्ये. मग ह्या दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर काय येतो? कॉमन म्हणजे सामायिक, दोन्हीमध्ये यायला पाहिजे असा. मग 1च फक्त येतो की नाही कॉमन फॅक्टर. मग हे 11 आणि 13 मध्ये हे दोन्ही काय झाले? को प्राईम फॅक्टर झाले. ओके, आता अजून एक्झाम्पल घेऊया आपण. कुठले घ्यायचं? 7 आणि 11 घेऊया. ओके, हे एक्झाम्पल नंबर 2 लिहू शकता. को प्राईम नंबर हे लिहिलं ना, हे झाल्यानंतर हे एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल 2 लिहा. आता 7चे फॅक्टर सांग मला कार्तिक. 7 हो. कुठल्या टेबलमध्ये येतो? 7 1च्या टेबल मध्ये येतो, अजून 7च्या टेबल मध्ये येतो. आहे, दोनच फॅक्टर आहेत, कारण त्यामुळेच आपण त्यांना प्राईम नंबर म्हणतो ना. आणि 11चे फॅक्टर सांग. 1 आणि 11. 11 1च्या टेबल मध्ये येतो, अजून 11च्या टेबल मध्ये येतो. ओके, आता ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय आलं? कॉमन फॅक्टर काय आलं ह्या दोन्हीमध्ये? दोन्ही मध्ये कॉमन. हा बघ, ह्याच्यामध्ये पण 1 आलाय आणि ह्याच्यामध्ये पण 1 आलाय, म्हणून आपण कॉमन फॅक्टर हो काय आला? 1 आला. म्हणून ह्या दोन हो काय म्हणतात? 7 आणि 11ला हे दोन्ही नंबर काय आहेत? को प्राईम नंबर आहेत. ह्या दोन्हीला काय म्हणायचं हो आपण? को प्राईम नंबर. अंडरस्टूड? प्राईम नंबर. येस. येस. येस, व्हेरी गुड. राईट डाऊन. पण मॅम हा बोल. मॅम, हा बोल. जी मॅम सेम नंबर आहे त्याला को प्राईम नंबर म्हणतात का? कशाला? जी सेम नंबर आहे त्याला. सेम नंबर आहे असे कसं? कॉमन फॅक्टर जे सेम असतील, कॉमन फॅक्टर मध्ये एकच फॅक्टर फक्त कॉमन पाहिजे, फक्त 1 कॉमन पाहिजे, तर त्याला को प्राईम नंबर येणार. दोन प्राईम नंबर दिलेले असतात तुम्हाला आणि विचारतात हे दोन्ही को प्राईम नंबर आहेत का? मग तेव्हा फॅक्टर्स काढायचे आणि त्यानंतर आपण कॉमन आहेत का बघायचं. 1 कॉमन येते का? हो, मग ते दोन्ही को प्राईम नंबर आहेत म्हणून समजायचं. अंडरस्टूड? आणि मेन म्हणजे हे दोन्ही पण प्राईम नंबर पाहिजेत असे. येस मॅम, ट्विन प्राईम आणि को प्राईम मध्ये काय फरक मग? ट्विन प्राईम म्हणजे काय असतात? जवळजवळ येणारे, शक्यतो कॉन्झिटिव्ह ऑड नंबर जे असतात जवळजवळ येणारे. आता 3 आणि 5 मध्ये फक्त 4च मध्ये येतो की नाही, आता 7 आणि 5, 7 मध्ये फक्त 6 मध्ये राहतोय. हे जवळजवळ येणार, इथे पण जवळजवळ आलेत, हे पण जवळजवळ आलेत, म्हणून आपण त्यांना ट्विन्स प्राईम नंबर, कॉन्झिटिव्ह ऑड प्राईम नंबर पण म्हणू शकतो. ओके, ऑड नंबर असतात आणि कॉन्झिटिव्ह प्राईम नंबर असतात. ह्याच्यामध्ये 2 येणार नाहीये. हम्म? येस. हम्म. येस. हे जेव्हा एक्झाम्पल घेऊ ना तेव्हा तुम्हाला क्लिअर व्हाल. ठीक आहे, हे रेस करते. कुठेपर्यंत झालं तुमचं रायटिंग? मी एक्झाम्पल लिहितोय. ओके, राईट डाऊन. सुमाने. मॅडम झालं. मॅम झालं. ओके, व्हेरी गुड. अदर स्टुडंट रिप्लाय फास्ट. अद्वैत. मॅम लास्ट. ओके, राईट. झालं मॅम. झालं मॅम. काय बोलणार? बाजू घ्या. बाजू घ्या. It's completed.
बाकी आहे ना, सकाळी 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 तिकडे गेले तेव्हा दोन माझं उद्या उद्या कम्प्लीट. इरेज करणार आहे आता मी. ज्यात झालं असेल तर ठीक आहे, नाहीतर स्क्रीनशॉट काढून घ्या, मी इरेज करते. मॅम लास्ट हा लिहून घ्या अद्या पटकन. 1च मिनिट थांबणार आहे अद्या मी. पटकन लिहून घे, नाहीतर स्क्रीनशॉट काढून घे. त्याला काही काही काम देणार सकाळी त्याला काय मॅम क्लास कधी संपणार आहे? 8:30ला. कोण विचारते? अद्वैत. हा. 8:30ला. ओके मॅम. ओके. मॅम मॅम येस, हा बोल. आता रोज हाच टाइम ठेवणार आहे? हाच ठेवूया की, काय प्रॉब्लेम आहे का तुला? हे ठीक आहे ना टायमिंग तुझ्यासाठी? हा, मला पण ठीक माझ्या आहे मते क्लास. ठीक आहे. माझ्यासाठी पण. आद्या तुला? झालं. आद्या तुला हे टायमिंग कम्फर्टेबल आहे का? 7 o'clock to 8:30. मॅम 8 पर्यंत घेणार. हम्म. 8 8 8